माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या निवासस्थानी मोदी सरकार विरोधामध्ये कारस्थानं सुरू होती। धनखडांच्या कारवायांबाबत माहिती मिळताच सरकारनं राजीनामा मागितला असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। संजय राऊतांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकामधून हा गौप्यस्फोट करण्यात आलाय। धनखड यांनी विरोध केल्यानंतर ईडीनं तयार केलेली फाईल ही त्यांच्या समोर ठेवण्यात आली असं देखील राऊतांनी या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे। नरकातील स्वर्ग पुस्तकाची हिंदी आणि इंग्रजी आवृत्ती ही सोमवारी प्रकाशित होणार आहे। हिंदी आणि इंग्रजी आवृत्तीमध्ये मराठी पुस्तकापेक्षा 4 अधिकची प्रकरणं आहेत आणि यामध्येच हा उल्लेख करण्यात आलाय। आणि याच संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, संजय राऊतांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाचं हिंदी आणि इंग्रजी आवृत्ती ही देखील आता प्रकाशित होतीये। पुस्तकामध्ये अधिकची 4 प्रकरणं आहेत। काय आहे नेमकं या प्रकरणामध्ये आणि काय गौप्यस्फोट झालाय? संजय राऊत हे ईडीने अटक केल्यानंतर जवळपास 100 दिवस तुरुंगात होते आणि या तुरुंगातील अनुभवांवर त्यांनी मराठीत एक पुस्तक लिहिलं होतं आणि त्याच पुस्तकाची हिंदी आणि इंग्रजी आवृत्ती प्रकाशित होणार आहे सोमवारी। या पुस्तक प्रकाशनाला पूर्वी उद्धव ठाकरे उपस्थित राहणार होते, राहुल गांधी उपस्थित राहणार होते, परंतु आता हे दोन्ही नेते या पुस्तक प्रकाशनाला अनुपस्थित गैरहजर राहणार आहेत असं आपल्याला कळतंय। या पुस्तकामध्ये संजय राऊत यांनी जो दावा केलाय की उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा नेमका कशामुळे झाला याविषयी पहिल्यांदाच सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाकडून कोणीतरी वाच्यता केलेली आहे आणि संजय राऊत यांनी म्हटलंय की मोदी सरकार विरोधी कारवाया जगदीप धनखड यांच्या निवासस्थानी सुरू आहेत हे सुनिश्चित झाल्याबरोबर त्यांना राजीनामा द्यायला सांगण्यात आलं आणि यासाठी ईडीचा वापर केला गेला असा आरोपही संजय राऊत यांनी केलेला आहे। विशेष म्हणजे जगदीप धनखड यांनी आणि त्यांच्या पत्नींनी जयपूरमधील त्यांचं एक घर विकलं होतं आणि त्या घराच्या विकण्यातून आलेले पैसे त्यापैकी काही हिस्सा परदेशात पाठवला होता। या संपूर्ण व्यवहारावर ईडीची नजर होती आणि ज्यावेळी जगदीप धनखड हे राजीनामा द्यायला तयार झाले नाहीत त्यावेळी ईडीची ही फाईल जगदीप धनखडांच्या समोर ठेवण्यात आली असं संजय राऊत यांनी आपल्या या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे। याशिवाय संजय राऊत यांच्या पुस्तकामध्ये अजूनही काही खुलासे आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने 2019च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी भारताचे जे मुख्य निवडणूक आयुक्त होते अशोक लवासा यांच्याही घरी त्यांच्या पत्नीला त्यांच्या मुलांना ईडीची धमकी देण्यात आली होती, त्यांच्या घरी ईडी गेली होती असं संजय राऊत यांनी लिहिलेलं आहे आणि त्यामुळेच त्यांना राजीनामा द्यावा लागला असंही राऊत यांनी लिहिलंय। आणि त्याशिवाय अनिल देशमुखांसोबतचे त्यांचे ऑर्थर रोड मधले दिवस साकेत गोखलेंनी त्यांना सांगितलेले अनुभव आणि सौरभ भारद्वाज यांनी त्यांना सांगितलेले अनुभव याविषयी सुद्धा संजय राऊत यांनी लिहिलेले आहे। कसाबच्या बिर्याणी प्रकरणाविषयी लिहिलेले आहे। परंतु यातील सर्वात खळबळजनक आणि स्फोटक असा जो दावा आहे तो जगदीप धनखड यांनी राजीनामा नेमका कशामुळे दिला याबाबत संजय राऊत यांनी केलेला आहे। जगदीप धनखड यांच्या निवासस्थानी मोदी सरकार विरोधी कारस्थानं सुरू होती अशा स्वरूपाचं भाष्य हे आतापर्यंत भारतीय जनता पार्टी किंवा नरेंद्र मोदींच्या कोणत्याही समर्थकाकडून उघडपणे करण्यात आलेलं नाही। परंतु संजय राऊत यांच्या पुस्तकात मात्र हे लिहिलं गेलेलं आहे की जगदीप धनखड यांच्या घरी नरेंद्र मोदी सरकार विरोधामध्ये कारवाया सुरू आहेत, हालचाली सुरू आहेत हे लक्षात आल्यानंतर त्यांना राजीनामा द्यायला सांगितलं गेलं। विशेष म्हणजे जगदीप धनखड हे संजय राऊत यांच्याही जवळचे होते। काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांची भेट घेतली आहे आणि जेव्हा उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर यायचे त्यावेळी सुद्धा ते जगदीप धनखड यांची भेट घ्यायचे आणि तेव्हा सोबत संजय राऊत असायचे। त्यामुळे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या घरी आता मोदी सरकारच्या विरोधात अशी कोणती कारस्थानं सुरू होती, कोणत्या हालचाली सुरू होत्या आणि त्यामध्ये अजून कोण कोण सामील होते किंवा जगदीप धनखड नेमकं काय साध्य करू इच्छित होते असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेत। निश्चितच जगदीप धनखड आणि मोठा गौप्यस्फोट म्हणावा लागेल। धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।